ज्या क्षणाला आपण पूर्णत्वाने त्या परमार्थाला समर्पित करणार आहोत, ज्या क्षणामध्ये आपल्याला संसाराचा प्रपंचाचा बिलकुलही आठव राहणार नाही, ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगत गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. जगत गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य भगवान की जय. श्री रूपेश्वर भगवान की जय. हर हर महादेव. ओम जन्माद्यस्य तोन्मयादितरतश्चार्थेष्व विघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया. तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्त चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे धीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. देवाची येद्वारी उभा क्षणभरी, देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी वाया सदा. ज्ञानदेव म्हणी व्यासाची आठवणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा अभंग आहे. हरिपाठातील प्रथम क्रमांकाचा हा अभंग आपण या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज परमार्थ मार्गाला लागलेला जो साधक आहे, त्या परमार्थ मार्गी लागलेल्या साधकाला योग्य दिशा मिळावी आणि त्याचा परमार्थ हा सुफळ संपूर्ण व्हावा, याच्याकरता श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी या हरिपाठाच्या अभंगांच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारचं दिग्दर्शन माऊली या संपूर्ण हरिपाठाच्या मालिकेमध्ये करतात. आपण क्रमशः त्याचं चिंतन पाहणार आहोत. एका अभंगाचा अर्थ आपण अल्प वेळेमध्ये आणि अल्प अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं दिग्दर्शन केलेलं आहे. परमार्थ करणारा जो साधक आहे, परमार्थाच्या मार्गाला लागलेले जे साधक आहेत, त्या साधकांच्या करता एक महत्त्वाची सूचना ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या माध्यमातून देत आहेत. पहिल्या चरणाचं जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं, ज्ञानोबरायांनी परमार्थाची परिमिती थोडक्यात या ठिकाणी सांगितलेली आहे. देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधली. अतिशय सुंदर अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी आपल्याला या चरणाच्या माध्यमातून करता येईल. परमार्थ करत असताना मनुष्य आयुष्यभर कधी कधी परमार्थ करतो, परंतु परमार्थाची खऱ्या अर्थाने फलश्रुती प्राप्त होताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून परमार्थाची एक परिमिती माऊलींनी या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासमोर व्यक्त केलेली आहे. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ, परमार्थ करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येमध्ये विलक्षण अशा प्रकारची वाढ झालेली आपण पाहतो. पहिला काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे, फार मोठी तफावत आहे. एक 20-25 वर्षांच्या पूर्वी माऊलींच्या सोहळ्याचा जर विचार केला तर काही हजारांच्या संख्येमध्ये लोक सोहळ्यामध्ये कदाचित चालत असतील, परंतु आज जर आपण सोहळ्याचा विचार केला तर आज आळंदी ते पंढरपूर पायी चालणाऱ्यांच्या संख्येमध्ये एवढी वाढ झालेली आहे की आज लाखोच्या संख्येने भाविक माऊलीच्या सोहळ्याबरोबर चालतात. म्हणजे परमार्थ करणाऱ्यांची संख्या ही नक्कीच वाढलेली आहे असं आपण पाहतो. पूजा करणारे, परमार्थ करणारे, ध्यान करणारे, जप करणारे, तप करणारे संख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला सापडते. पूर्वीच्या काळामध्ये
पंचक्रोशीमध्ये कोणत्या तरी एखाद्या गावामध्ये सप्ताह असायचा. आजूबाजूचे 10-20 गावं त्याला मिळून मदत करत असायचे आणि फार मोठा अशा प्रकारचा कार्यक्रम होत होता. परंतु आता जर विचार केला तर आता अगदी गावागावामध्येच नाही, परंतु वाड्या वस्त्यांवर सुद्धा सप्त्यांचं आयोजन केलं जातं. म्हणजे सप्त्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे ना. अर्थ असा आहे, सप्त्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली, भगवंताची भक्ती करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली. गंमत अशी आहे की परमार्थ करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली, परंतु परमार्थाच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करून घेणाऱ्यांची संख्या मात्र निश्चित कमी झाली. परमार्थ करणारे वाढले, परंतु त्याच्यामध्ये भगवंताला प्राप्त करून घेणारे किती आहेत? याचं काय गमक असेल, याचं काय कारण असेल? तर त्याचं उत्तर असं आहे, परमार्थ करणारे वाढले, परंतु भगवंताला प्राप्त करून घेणारे का कमी झाले असावेत? याचं कारण आहे, कुठंतरी आपलं वर्म चुकत आहे. भगवंताला प्राप्त करून घेण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये आपण कुठंतरी कमी पडत आहोत आणि म्हणूनच परमार्थ करणारे वाढले, परंतु परमार्थाच्या माध्यमातून भगवत प्राप्ती करून घेणाऱ्यांची संख्या, या संख्येमध्ये आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये घट झालेली दिसून येते. परमार्थाचं वर्म हे मुख्यत्वाने आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. कशा पद्धतीने परमार्थ केला पाहिजे ही गोष्ट अत्यंत महत्वाची. परमार्थ आयुष्यभर केला किंवा तो परमार्थ किती केला याच्याही पेक्षा तो परमार्थ कसा केला याला अत्यंत महत्व आहे. परमार्थ कसा केला गेला पाहिजे, तो किती केला याला महत्व नाही. आयुष्यभर एखादा परमार्थ करत असेल, परंतु त्याला काय किंमत आहे, त्याने तो परमार्थ कसा केला याच्यावरून त्याच्या परमार्थाची उंची ही ठरत असते. कालमानाच्या पेक्षा त्या परमार्थाची रीत कशी आहे, त्याची पद्धत कशी आहे याच्याकडे लक्ष देणं थोडंसं आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला हेच समजावून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आपण परमार्थ कशा पद्धतीने केला पाहिजे. ज्ञानोबरायांनी पहिल्याच चरणामध्ये, या अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये वर्णन केलेलं आहे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. काय गंमत आहे पहा. देवाची ये द्वारी उभा वर्षभरी नाही, देवाची ये द्वारी उभा महिनाभरी नाही, देवाची ये द्वारी उभा आठवडाभरी सुद्धा नाही, याच्यापेक्षा पुढे जाऊ का, देवाची ये द्वारी उभा दिवसभरी सुद्धा नाही, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. क्षणभरी हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, परमार्थ करण्याकरता काळ हा महत्वाचा नाही, परमार्थ करण्याकरता स्थिती, अवस्था ही अत्यंत महत्वाची आहे. एक क्षण परमार्थ पूर्ण होण्याच्या करता, परमार्थाची पूर्तता साध्य होण्याच्या करता एखादा क्षण महत्वाचा असतो, ना की पूर्ण आयुष्य. पूर्ण आयुष्य महत्वाचं नाही, परमार्थामध्ये व्यतीत केलेला तो एक क्षण की ज्या एका क्षणामध्ये भगवंताची आपल्याला प्राप्ती होणार आहे, ज्या एका क्षणामध्ये भगवंताचं आपल्याला दर्शन होणार आहे, म्हणून तो क्षण अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून देवाची ये द्वारी उभा क्षणभरी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमार्थामध्ये क्षणाला फार मोठी किंमत आहे महाराज. गंमत अशी आहे, प्रपंचामध्ये धनाला किंमत आहे. प्रपंचामध्ये कशाला किंमत आहे? धनाला किंमत आहे. ज्याच्याजवळ धन असेल, ज्याच्याजवळ पैसा असेल, लोक त्यालाच विचारतात. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. जववरी चाले मोठा धंदा आणि तववरी बहीण म्हणे दादा, अशी आपली अवस्था आहे. किंवा महाराज एका ठिकाणी वर्णन करतायत, जो वरी चलन गा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बाजूला आजा, आणि कैसा विपरीत झाला देह तोच नव्हे दुजा. म्हणजे जोपर्यंत जवळ पैसा आहे तोपर्यंत लोक विचारतात, आणि पैसा एकदा का जवळचा पैसा एकदा का संपला की मग आपल्याला कोणी विचारत नाही. समाजामध्ये मान्यता त्याच व्यक्तीला प्राप्त होते ज्याच्याजवळ धन आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याच्याजवळ संपत्ती आहे. ज्याच्याजवळ संपत्ती नाही, ज्याच्याजवळ पैसा नाही, त्याला मात्र समाजामध्ये कधीही मान्यता प्राप्त होत नाही. कोणत्याही सभेचं अध्यक्षस्थान त्यालाच, मग तो अंगठे बहादर का असताना, फक्त त्याच्याकडे पैसा असला पाहिजे. शिक्षणाची कदाचित गरज नसेल, परंतु ज्याच्याजवळ पैसा आहे, आज आपण पाहतो समाजामध्ये त्याच व्यक्तीला मान्यता ही मिळत असते. म्हणून प्रपंचामध्ये धनाला नाही म्हटलं तरी आपल्याला महत्व द्यावं लागतं. म्हणून प्रपंचामध्ये धन आणि परमार्थामध्ये क्षण हा अत्यंत महत्वाचा आहे. परमार्थामध्ये क्षणाला अत्यंत किंमत आहे. तो एक क्षण की ज्या क्षणामध्ये भगवत दर्शन होणार आहे, तो एक क्षण की ज्या क्षणामध्ये परमार्थाची परिपूर्तता साध्य होणार आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी विशेषत्वाने उल्लेख केला, त्या भगवंताच्या दरवाजामध्ये आयुष्यभर उभं राहण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये वर्षभर उभं राहण्याची गरज नाही. भगवंताच्या दरवाजामध्ये अथवा भगवंताच्या दरबारामध्ये आठवडाभर, दिवसभर उभं राहण्याची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, उभा क्षणभरी, एक क्षण त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आपण व्यतीत करणं हे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आपण पाहतो मंदिरामध्ये गावोगावी मंदिरं उघडलेली आहेत, गावोगावी मंदिरं बांधलेली आहेत, परंतु त्या मंदिरामध्ये आपण पाहतो
नको त्या गप्पा मारणारे लोक आपण त्या मंदिरामध्ये पाहतो ना. काही ठिकाणी बिडी सिगरेट ओढणारे, तंबाखू खाणारे लोकही आपण मंदिरामध्ये बसून तंबाखू खात असताना, बिडी वगैरे ओढत असताना आपण पाहतो. मग त्यांनाही भगवंताची प्राप्ती होईल. भगवंताच्या दरबारामध्ये ते एक क्षणच काय, त्यांचं पूर्ण आयुष्य भगवंताच्या दरबारामध्ये गेलेलं आहे, परंतु तरी त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही. का? कारण क्षण महत्वाचा आहे, तुमचा काळ महत्वाचा नाही, तो एक क्षण. ज्ञानोबरायांनी 12व्या अध्यायामध्ये फार गोड अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. ज्ञानोबराय सांगताय, मग जे का निमिख या शब्दाचा अर्थ आहे क्षण. मग जे का निमिख देखेल माझे सुख, आणि ते तुले आरोचक विषयी घे. त्या एका क्षणामध्ये, ज्या एका क्षणामध्ये आपल्याला परमार्थ साध्य करायचा आहे, त्या एका क्षणामध्ये आपल्याला प्रपंच नाही आठवला पाहिजे. प्रपंच जर आठवत असेल परमार्थ करत असताना, तर त्या परमार्थाला शून्य अशा प्रकारची किंमत आहे. परमार्थ करत असताना प्रपंचाचा बिलकुल आठवण नाही आला पाहिजे, तर तो परमार्थ खऱ्या अर्थानं परमार्थ आहे. नाही तर मग तोही संसारच आहे. परमार्थ करत असताना जर प्रपंच आठवत असेल तर तो कसला आलाय परमार्थ? तो तर संसारच आहे. म्हणून परमार्थ करत असताना, अध्यात्माचं चिंतन करत असताना संसाराचा आठव न होणं, ज्या क्षणाला आपण पूर्णत्वाने त्या परमार्थाला समर्पित करणार आहोत, ज्या क्षणामध्ये आपल्याला संसाराचा प्रपंचाचा बिलकुलही आठव राहणार नाही, ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे. आणि तोच क्षण आपल्याला मुक्तीची प्राप्ती करून देऊ शकतो. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी. बरं, एक मुक्ती नाही, ज्ञानोबरांनी 4 प्रकारच्या मुक्तीचे या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. तेने मुक्ती चारी साधिल्या. 4ही प्रकारच्या मुक्ती, 4ही प्रकारचे मोक्ष या देवाच्या दरवाजामध्ये उभं राहण्याच्या माध्यमातून साध्य होत असतात. पहिला मोक्ष आहे तो मोक्ष म्हणजे सलोकता आहे. भगवंताच्या लोकाला जाऊन प्राप्त होणं म्हणजे वैकुंठ भुवनी घर केले, असं पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे. तर वैकुंठ भुवनाला जाऊन राहणं याला सलोकता मुक्ती म्हणतात किंवा सलोकता मोक्ष म्हणतात. हा एक प्रकारचा मोक्ष आहे. दुसरा मोक्ष आहे तो स्वरूपता मोक्ष आहे. म्हणजे भगवंताच्या स्वरूपाला जाऊन प्राप्त होणं हा स्वरूप मोक्ष किंवा स्वरूप मुक्ती आहे. त्याचं चिंतन हरिपाठामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. चतुर्भुज नर होऊनी ठेले, हा स्वरूपतेचा मोक्ष आहे. त्याच्यानंतर सामिप्य नावाचा एक मोक्ष आहे. भगवंताच्या नित्य संघामध्ये राहणं, हा एक सामिप्य नावाची मुक्ती आहे. आणि त्याच्यानंतर सायुज्य नावाचा मोक्ष आहे. प्रत्यक्ष भगवंत स्वरूपच होऊन जाणं. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, हा जो मोक्ष आहे हा सायुज्य मोक्ष आहे. अशा 4ही प्रकारच्या मोक्षाचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या चरणामध्ये केलेलं आहे. तेने मुक्ती चारी साधिल्या. 4ही प्रकारच्या मुक्ती भगवंताच्या केवळ नामोच्चाराच्या माध्यमातून होत असतात, अथवा भगवंताच्या दरवाजामध्ये क्षणभर उभं राहण्याच्या माध्यमातून होत असतात. परंतु तो क्षण पुन्हा एकदा लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं चिंतन आहे की तो एक क्षण, त्या एका क्षणामध्ये प्रपंचाचा आठवण जर न झाला तरच तो परमार्थाचा क्षण आपल्याला त्या मुक्ती साध्य करून देणारा आहे. अन्यथा अंतःकरणामध्ये जर संसार असेल, भगवंताची कथा, भगवंताचं कीर्तन ऐकत असताना जर मनामध्ये संसाराचा प्रपंचाचा विषय येत असेल, तर महाराज सांगतायत अशा व्यक्तीचा परमार्थ कधीही पूर्ण होत नाही. प्रवचन असेल अथवा कथा असेल अथवा कीर्तन असेल, त्याच्यामध्ये लोक येऊन बसतात खरी, परंतु इथं बसल्याच्या नंतर सुद्धा डोक्यामध्ये विचार चालू असतात, ते संसारातले चालू असतात. असे जर विचार संसारामध्ये चालू असतील तर महाराज सांगतात त्याचा परमार्थ साध्य होणार आहे का? त्याला कधीही परमार्थ साध्य होणार नाही. बरेचसे लोक, आता पूर्वीचा काळ आहे, आता तसं कोणी करत नाही, परंतु पूर्वीचा काळ आहे की त्या पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला गावामध्ये सप्ताह असायचा आणि लोक कीर्तनाला संध्याकाळच्या वेळेला येऊन बसायचे ना, तर घरातले जवळजवळ सगळे सदस्य, घरातले सगळे मेंबर त्या कथेला कीर्तनाला आलेले असायचे. आणि मग घराला कुलूप लावल्याशिवाय पर्याय नसायचा. घराला कुलूप लावून लोक कीर्तन प्रवचन ऐकण्याकरता यायची. परंतु कीर्तनामध्ये, कथेमध्ये बसल्याच्या नंतर ऐकणं तर कथा चालू आहे, परंतु मनामध्ये विचार घराच्या कुलपाला जर झटके देण्याचा असेल तर मला सांगा त्याचा परमार्थ पूर्ण होणार आहे का? त्याचं ऐकणं जे आहे, त्याचं श्रवण जे आहे ते खऱ्या अर्थानं श्रवण नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं श्रवण घडण्याच्या करता प्रपंचातल्या विषयांची पूर्णपणे व्यावृत्ती ज्या वेळेला होईल, प्रपंचातले विषय पूर्णपणे निवृत्त ज्या वेळेला होतील, त्यावेळेला खऱ्या अर्थानं परमार्थ साध्य होणार आहे. आणि म्हणून त्या क्षणामध्ये प्रपंचाचा आठव न येणं हे 4ही प्रकारच्या मुक्ती प्राप्त होण्याचे एक उत्कृष्ट अशा प्रकारचं लक्षण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधिले. 4ही प्रकारच्या मोक्ष भगवंताच्या दरवाजामध्ये
एक क्षण उभं राहिल्याने किंवा एक क्षण भगवंताचं निस्सीम भावाने चिंतन केल्याच्या माध्यमातून प्राप्त होतं, असा पहिल्या चरणाचा अर्थ आहे. तुमच्या अर्थ लक्षात आला का? भगवंताच्या दरवाजामध्ये एक क्षण उभं राहिलं, पण तो क्षण कसा की ज्या क्षणामध्ये संसाराचा प्रपंचाचा आठवण झाला पाहिजे. एक उदाहरण मी आपल्याला सांगेन याच्या संबंधामध्ये. कथा चालू होती, भगवत कथा चालू असताना बरेचसे श्रोते समोर बसलेले. एक म्हातारी आज नवीनच आली कथा ऐकण्याच्या करता. कथा चालू असताना थोड्या वेळाने काय झालं माहिती नाही, परंतु त्या आजीबाईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. थोड्या वेळाने अगदी तिच्या घशातून हुंदके यायला सुरुवात झाली. हुम हुम करोती विरुद्ध कंठ कोहरात. हुंदके द्यायला तिने सुरुवात केली. थोड्या वेळाने मोठ्या मोठ्याने ती रडायलाच लागली. सगळ्यांचं लक्ष विचलित झालं. सगळेजण म्हातारीकडे पाहायला लागले. कथाकाराचंही लक्ष तिकडे जायला लागलं. आणि मग कथाकारांनी कथा लवकर संपवली. सगळे श्रोते ज्या वेळेला घरी निघून गेले त्यावेळेला महाराज त्या आजीबाईच्या जवळ आले. महाराजांनीच आजीबाईचं दर्शन घेतलं. माऊली धन्य म्हणे तुम्ही. हा 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 हा, काय भाव तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला की माझी कथा चालू असताना, भगवंताची कथा ऐकत असताना तुमच्या डोळ्यातून अश्रू आले, तुमच्या डोळ्यातून पाणी आलं. अहो धन्यम, अहो धन्यम. त्या म्हातारीने सांगितलं, दादा तुमचा फार मोठा गैरसमज झाला. ही कथा ऐकून वगैरे, भगवंताची कथा ऐकून वगैरे माझ्या डोळ्यातून पाणी आलं असं चिंतन करू नका. मग तुम्ही रडत का होता? त्या म्हातारीने सांगितलं, महाराज तुम्ही ज्या वेळेला कथा करत होता ना, तुम्ही ज्या वेळेला कथा करत असताना बोलत होता, तर बोलत असताना तुमची दाढी जी होती, त्या महाराजाला छोटीशी दाढी होती, ती दाढी हलत होती म्हणे. आणि ती तुमची हलणारी दाढी मी पाहिली. आणि हलणारी दाढी पाहिल्याच्या नंतर मला माझ्या मेलेल्या बोकडाची आठवण झाली. माझ्याकडे एक बोकड होता, फारच गुणी आणि माझ्यावर फारच लढा, माझ्यावर फारच प्रेम. 4 दिवस झालं तो बोकड मेला. कशाने मेला, काय त्याच्या खाण्यात आलं माहिती नाही, परंतु तुमची हलणारी दाढी पाहिली की त्याच्या दाढीची मला आठवण आली, मला त्या बोकडाची आठवण आली. काहीतरी पदार्थ खात असताना त्याची दाढी अशी चालायची. म्हणजे कथा कीर्तन करत असता, कथा कीर्तन ऐकत असताना जर घरच्या बोकडाची आठवण होत असेल तर ते कथा कीर्तन ऐकणे हे खऱ्या अर्थाने ऐकणे का? ऐकणं नाही. याच्यामध्ये प्रपंचाचा आठव आहे. म्हणून ज्या क्षणाला प्रपंचाचा आठव अंतःकरणामधून निघून जाईल, महाराज सांगतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं परमार्थाचं चिंतन आपल्याला घडतं. आणि हाच अशा अंतःकरणामध्ये ठेवून ज्ञानेश्वर महाराज प्रथम चरणामध्ये वर्णन करतायत, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधिल्या.